म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे. महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठे खुशखबर आज अखेर दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांची लागली लॉटरी असं म्हणायला आता काहीच हरकत पडणार नाही. कारण की ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता तो दिवस आता सरकारच्या माध्यमामधून जाहीर करण्यामध्ये आला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा आता मोठी खुशखबर आल्यासारखं झालं आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय सध्या घेण्यामध्ये आला आहे. 45,900 रुपये पीक विमा येत्या 5 तासाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याच्या बाबतीत आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तब्बल 16 जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आणि शेतकरी बांधवांनो, बघा पीक विमा शेतकऱ्याला किती मिळणार? हेक्टरी 45,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फक्त पुढील 5 तासाच्या आतमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, आणि ही रक्कम तब्बल 16 जिल्ह्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. बघा 5 तासामध्ये 45,000 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आणि तुम्हाला आनंदाचा मेसेज देखील तुमच्या मोबाईलवर येणार. आता शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने आता निर्णय घेतला. कित्येक वर्ष गेले तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता. पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता. आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितलं टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येईल. बघा जो 25% अग्रिम होता तो काही शेतकऱ्याला भेटला आणि काही शेतकऱ्याला भेटला नाही. आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आली की 45,000 रुपये हेक्टरी पीक विमा आज तब्बल 16 जिल्ह्यामध्ये वितरित होत आहे आणि 25% अग्रिम ज्या शेतकऱ्याला भेटला त्या देखील शेतकऱ्याला पीक विम्याचा दुसरा टप्पा आता वितरित केला जात आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा 25% अग्रिम भरपूर शेतकऱ्याला भेटला नव्हता. आता डायरेक्ट टप्पे जाहीर झाले आणि आज 16 जिल्ह्यांचा क्रमांक सध्या लागला आहे. या 16 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही पाहून घ्या. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बघा पीक विम्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरत आहे. बघा सरकारने आता सांगितलं आहे मागील काही वर्षापासून रखडलेला पीक विम्याचा शेवटचा टप्पा बघा आज दुपारी 2 वाजल्यापासून वितरित व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील काळामध्ये पीक विमा भरला आहे त्यांच्या खात्यावर आज ही रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. बघा आता काहीच विलंब होणार नाही असं सरकारने सांगितलंय. आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना, बघा आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटला का? लक्षपूर्वक बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. पात्रतेची यादी सरकारने जाहीर केली आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्याला भेटतो त्या शेतकऱ्याला हा निधी मिळणार. बघा पीक विमा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार सरकारने सांगितले आहे. यादी आणि पात्रता बघा, नमो शेतकरी योजनेच्या लाभासाठी तुम्ही पात्र असाल आणि तुम्ही जर पीक विम्याचा फॉर्म भरला असेल तर आता 100% कसलाही टाईम न लागता तुमच्या खात्यामध्ये निधी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि बघा सरकारने या ठिकाणी टोटल अशा 16 जिल्ह्यांची यादी आता जाहीर केली. या 16 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं की नाही तुम्ही लगेच चेक करून घ्या. बघा सुरुवातीला सरकारने ज्या जिल्ह्यांची नावे सांगितली आहे त्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे,
त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे, त्यानंतर अहिल्यानगर. बघा हे 3च या ठिकाणी जिल्हे आहे आणि अजून या ठिकाणी बाकीचे जिल्हे राहिलेले आहे. म्हणजे की बघा 13 जिल्हे आणखीन आहे, ज्या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होतोय. बघा आता सरकारने सांगितलं आहे या जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या 5 तासामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यामध्ये येणार. जर तुम्ही या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, तेथून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की बघा अर्धी माहिती हमखास धोक्याची ठरू शकते. सरकारने आता सांगितलं आहे पिकानुसार तुम्हाला रक्कम भेटणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला आता अधिकृत अशी मंजुरी दिली आहे. काही तांत्रिक कारणामुळे हा निधी थांबला होता, परंतु सरकारने तातडीने आदेश काढून निधी सोडण्याच्या सूचना सध्या दिल्या आहे. येत्या 5 तासांमध्ये 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा जमा केला जात आहे. आता बघा पिकानुसार मिळणाऱ्या रकमेचा विचार आपण करूया. बघा सरकारने सांगितलं आहे तुम्ही जर भात नावाचं पीक पेरलं असेल तर बघा तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत हेक्टरी पीक विमा सरकारच्या माध्यमातून अगदी 5 तासाच्या आतमध्ये जमा केला जात आहे. सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आला ज्या शेतकऱ्यांचे ज्वारी पिकाचे नुकसान झाले त्यांना मागील 3 वर्षाचे मिळून 33,000 रुपये पीक विमा आता जमा करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, बाजरी पिकासाठी देखील 32,000 रुपये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली. बघा पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का? जर पात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 100% आता निधी मिळणार. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो, तो म्हणजे की बघा सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारपासून निधी वर्ग करण्यामध्ये सुरुवात झाली आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून या भागामधील शेतकऱ्याला आज मोठी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याची दिसणार आहे. बघा त्यामुळे बँकेचे मेसेज तपासायला विसरू नका, कारण की बघा अगदी 5 तासाच्या आतमध्ये तुमचा मोबाईलचा मेसेज वाजणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले. बघा आता सरकारने सांगितलंय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघा आज सर्वात मोठी बातमी आहे, कारण की त्यांना 55,000 रुपये हेक्टरी पीक विमा मिळणार आहे. तसंच कापूस उत्पादक शेतकऱ्याला सर्वाधिक 60,000 रुपये हेक्टरी मदत आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये येत आहे. बघा आता सरकारने सांगितलं आहे जर तुम्ही तूर पिकं मागील काही वर्षामध्ये पेरली असतील आणि जर काय तुमचं नुकसान झालं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये अगदी 47,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाई जमा करण्यामध्ये येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला आणि अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा पाहत होता तोच दिवस आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला. सरकारने सांगितलंय अगदी 5 तासाच्या आतमध्ये याच 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता बघा पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे की शेतकरी बांधवांनो मराठवाड्यामधीलच यवतमाळ आणि परभणी या 2 जिल्ह्यातील शेतकरी खूप दिवसांपासून या निधीची वाट पाहत होते. बघा दिवस काय महिने गेले आणि महिने काय वर्ष देखील गेले, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता. अखेर आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्याचे आदेश शासनाच्या माध्यमातून देण्यामध्ये आले. आज येत्या 5 तासांमध्ये हे पैसे मिळणार आहे. तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून या जिल्ह्यामधील यादी आता स्पष्ट झाली आहे. बघा यादीनुसार पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार. हो शेतकरी बांधवांनो, पीक विमा 45,000 रुपये हेक्टरीपर्यंत शेतकऱ्याला मिळणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. बघा सरकारने मूग आणि उडीद पिकांच्या नुकसानीसाठी अनुक्रमे 28 आणि 25,000 रुपये हेक्टरी मदत सध्या मंजूर केली आहे. मका पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला 36,000 रुपये आता येत्या 5 तासांच्या आतमध्ये बघा
त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे निर्णय घेतल्यामुळे आता कसल्याही प्रकारे निधी थांबणार नाही आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. कारण की बघा, हा पीक विमा डायरेक्ट केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या प्रयत्नांमुळे मिळत आहे. म्हणजे की बघा, दोन्ही सरकारच्या माध्यमातून सध्या निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे. पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की बघा, उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील आज पीक विम्याचे पैसे वितरित होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो बघा, बीड जिल्हा आणि जालना जिल्हा, जर तुम्ही बीड जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल नाहीतर जालना जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठे खुशखबर सरकारने दिले आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांचे नाव पात्र यादीमध्ये आहे त्यांना आज संध्याकाळपर्यंत रक्कम जमा झाल्याची पाहायला मिळणार आहे. बघा, बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून आता वितरण केलं जात आहे आणि पीक विमा देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. फक्त 1 मिनिट व्हिडिओ लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, कारण की अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती, परंतु सरकारच्या काही अटी लावण्यामध्ये आल्या आहे, त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार. तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये वितरण केलं जाईल. आता बघा, या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सरकारने सांगितली, 75% सरसकट अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज मिळत आहे. बघा, पहिला टप्पा 25%चा बघा जो काय होता तो काही शेतकऱ्याला भेटला होता, काही शेतकऱ्याला भेटला नव्हता. आता राहिलेला उर्वरित 75% निधी आज बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये दिला जात आहे. यामुळे ज्यांची पूर्वी कमी रक्कम मिळाली होती, बघा ज्यांना काहीच पीक विमा भेटला नव्हता किंवा काही कमी पीक विमा भेटला होता, त्यांना आता 100% पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे. पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की कोकणामधील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता सरकारच्या माध्यमातून सध्या वर्तवण्यात आली आहे. येथील भात पिकासाठी सरकारने विशेष निधी सध्या मंजूर केला आहे. ज्या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, सरकारने सांगितलं या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड सुद्धा बँकेला लिंक केलं आहे की नाही हे तुम्हीच तपासा. जर या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवलं नसेल तर बघा, ही सरकारची अट आहे, तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. सरकारचं म्हणणं आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक पासबुकला लिंक असायला पाहिजे. आता पुढील जिल्हा बघून घ्या शेतकरी बांधवांनो, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने सांगितलं आहे लातूर आणि नांदेड यांसारख्या दुष्काळी भागामधील शेतकऱ्याला देखील हा पीक विम्याचा आज आधार दिला जात आहे. मागील काळामध्ये बघा, पाऊस या ठिकाणी न पडल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे किंवा जास्त झाल्यामुळे शेती पिकं उद्ध्वस्त झाली. बघा, त्यामुळे आता नुकसानीनुसार 10 ते 40 हजार रुपये 45,000 रुपयांपर्यंत हा पीक विमा चालला आहे आणि तो पीक विमा सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे आणि पीक विमा आता शेतकऱ्याला मिळत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, विदर्भामधील चंद्रपूर, नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रामधील इतर तालुक्यांची माहिती आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बघत आहोत. राज्य सरकारने एकूण 3,178 कोटी रुपयांचा हा निधी दुसऱ्या टप्प्यासाठी आता मंजूर केला आहे. यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांची आर्थिक चणचण आता या ठिकाणी दूर होण्यास मदत होणार आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार. आता अत्यंत लक्षपूर्वक अगदी या ठिकाणी काही सेकंद बघा शेतकरी बांधवांनो, कारण की बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती. आता सरकारच्या अटी खूप महत्त्वाच्या आहे, अटी कडक आहे, त्या अटींचे पालन तुम्हाला करावंच लागेल, तरच तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण केलं जाईल. आता बघा, नैसर्गिक संघटना तोंड देण्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे. आज संध्याकाळपर्यंत बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आणि लक्षामध्ये ठेवा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. जे शेतकरी या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे असं म्हणावं लागेल. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, एवढ्या दिवसापासून सर्वांनी पीक विम्याची वाट पाहिली, अखेर आता निर्णय झाला आणि सरकारच्या माध्यमातून पीक विमा बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता राहिलेल्या जिल्ह्यांचं काय बघा,
फक्त 16च जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारने दिली आणि महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहे. आता बघा राहिलेल्या जिल्ह्यांचं काय होणार. सरकारने सांगितलं पुन्हा 2 याद्या जाहीर होणार. बघा पुढं पण याद्या जाहीर होणार. आता जेव्हा याद्या जाहीर होत्या तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर कळविण्यामध्ये येईल. त्यामुळे अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतात. शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.